आदित्य आणि सिया किल्ल्याच्या गडद वाड्यात अडकले होते. आवाजांचे पडसाद अजूनही त्यांच्या मनात घुमत होते. भिंतीवरच्या चित्रांमधील आकृती जणू त्यांच्याकडे रोखून पाहत होत्या. वातावरण आणखी गडद होत चालले होते. आदित्य, इथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधूया, सिया घाबरून म्हणाली. आदित्य शांत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर धास्ती स्पष्ट दिसत होती. आपण मागे फिरून काही मिळणार नाही. इथलं रहस्य उलगडलं तरच आपण बाहेर पडू शकतो, तो निर्धाराने म्हणाला. त्यांनी पुढे चालायला सुरुवात केली. अचानक एका भिंतीला हात लावल्यावर ती भिंत फिरली आणि त्यांना एका अंधाऱ्या दालनात घेऊन गेली. आत एक प्राचीन सिंहासन दिसत होतं. त्या सिंहासनावर एक काळसर छाया बसलेली होती. तिचे डोळे लालसर होते आणि ती थंड स्वरात बोलू लागली. कोण तुम्ही? का आला तिथे? सियाच्या अंगावर काटा आला. आदित्य धाडसाने पुढे झाला. आम्हाला किल्ल्यातील रहस्य जाणून घ्यायचं आहे, तो ठामपणे म्हणाला. छायेनं एक भीषण हास्य केलं. जे या किल्ल्यांचं रहस्य उलगडायला येतात ते कधीच जिवंत बाहेर जात नाहीत. तेवढ्यात दालनातील सर्व दरवाजे आपोआप बंद झाले. हवेत एक अघोरी गंध पसरला. छायेनं आपल्या हातातून काळसर धूर सोडला, जो आदित्य आणि सियाला गिळायला लागला. आदित्य, आपण अडकलो आहोत, सिया भयभीत स्वरात वरडली. आदित्यने आपली खिशातील लायटर काढली आणि तो धूर जळण्याचा प्रयत्न केला. आश्चर्यकारकपणे लायटरने धूर विरळ होऊ लागला. छाया वेदनेने ओरडली. तुम्ही माणसांच्या जगाच्या प्रकाश इथे आणला. हा माझ्यासाठी शाप आहे. छाया अधिक हिंसक झाली. दालनाच्या भिंती हालायला लागल्या. अचानक सियाला सिंहासनामागे एक प्राचीन ग्रंथ दिसला. आदित्य, ते पुस्तक बघ, त्यात काहीतरी रहस्य दडले. दोघांनी मिळून ग्रंथ उघडला. त्यात एका मंत्राचा उल्लेख होता, जो किल्ल्यातील छायांना नियंत्रित करू शकतो. सियाने भीती बाजूला सारत मंत्र वाचायला सुरुवात केली. ओम कृत्ये नाशाय नमः. छायांचा आकृतिबंध हालायला लागला. त्या सिंहासनावर बसलेल्या छायेनं शेवटचा चित्कार केला आणि ती अदृश्य झाली. सगळं अचानक शांत झालं. दरवाजे आपोआप उघडले. आदित्य आणि सिया थकलेले होते, पण त्यांचा निर्धार अजून मजबूत होता. आपण ते करू शकलो, सिया आदित्य आनंदाने म्हणाला. आता हा किल्ला पुन्हा सुरक्षित झाला आहे, पण अजूनही अनेक रहस्य दडली आहेत, सिया गंभीरपणे म्हणाली. त्यांनी किल्ल्यातून बाहेर पडण्याचा मार्ग धरला, पण त्यांच्या मागे अजूनही कोणाच्या तरी पावलांचे आवाज येत होते. भाग 3 साठी प्रतीक्षा करा, कारण रहस्य अजून उलगडायचं आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.